तर आता ग्राउंड वाळला असं आपलं, नाही तर इकडूनच चक्रा मारू आपण. इकडून पण हाय बेस्ट, इथून पण. आता काय करणार आपण जॉगिंग केली म्हणजे एकदम मिडियम स्पीड मध्ये केली फक्त स्ट्राईक टाकून. तर आता आपल्याला थोडंसं लवकर जायचं आहे. तर आता काय करू आपण, आज आहे 730 दिवस चॅलेंजच्या 404वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. कंपनीवाले पण दिसत नाही. तर चला आज ग्राउंडकडे चाललो होता आपण. करणचा फोन स्विच ऑफ आहे. तर आज सोमवार का रविवार होता, आपण बाहेर गेलतो. तर सुट्टी का कंपनीला, तसं लवकर आलतो आपण. म्हणजे काय 6ला बाकी अजून 10-15 मिनटं. तर चला जाऊ हळूहळू. लाईट बंद आहे आज. तिकडे लाईट चालू केले आपल्या ग्राउंडकडे. ग्राउंडकडे आलो होता आपण. करणचा मोबाईल स्विच ऑफ आहे आज. काल आपण बाहेर गेलतो. आज थंडी आहे पण, कारण कालपासूनच थंडी वाढली. काल थंडी होती, आज पण थंडी आहे. तर चला आता काय करू आपण, वॉर्मअप राऊंड मारू. आता तिकडचं वाळलं असं ना आपलं, ते वाळलं थोडंफार, कारण पाणी सोडलंच नाही यांनी. तर काल आपण काय स्प्रिंट मारले ना, पाय थोडेसे जाम झालेले. तर फ्री पण केले आपण. आज असं नॉर्मल वॉकिंग जॉगिंग करू. आणि आजचा वर्कआउट थोडासा लवकर करू, कारण की थोडंसं बाहेर पण जायचं आहे. पण एक गोष्ट आहे तुम्हाला एक सांगतो, ज्या दिवशी वर्कआउट टाइम नसला किंवा बाहेर जायचं असलं ना, तेव्हा काय करायचं, ग्राउंडवर चक्कर तर मारून जायची. काय आहे ते एक रुटीन राहतं. नाही तर आपण जर एकदा सुट्टी मारली ना, एका दिवसाने काय होतं, एक एक दिवस करून 5-6 दिवस कधी होते समजत सुद्धा नाही. त्याच्यामुळे परत रिस्टार्ट करायला परत एनर्जी एफर्ट लय लागते. त्याच्यामुळे पेक्षा कंटिन्यू थोडा त्रास होईल, पण कंटिन्यू चालूच ठेवून द्यायचं. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. चला तर लपडा काय झाला, ही समोरची मसल आणि मागची मसल एकदम जाम झाली, कारण की आपण स्प्रिंट मारल्या होत्या काल एकदम स्पीडमध्ये. तर आता काय करू, नॉर्मल जॉगिंगच आहे आजचा वर्कआउट, कारण की कूल डाऊन करणं लागेल आपल्याला. आणि करण सुद्धा नाही आला आता. तर चला आजचं वॉर्मअप झालं कम्प्लीट. तर आता जॉगिंग करू आपण.
तर पोलीस भरती चालू झाली आता. तर एकच सांगायचं तुम्हाला की ग्राउंडला आपण ग्राउंड जर आपलं 8 दिवस आधी असलं तर त्या दिवशी काय करायचं माहिती का, पोरं काय म्हणते स्पीड वर्कआउट करा, 2 टाइम ग्राउंड करा, 3 टाइम ग्राउंड करा, तेव्हा होईन कव्हर. तो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पोलीस भरती आली 8 दिवस आधी हार्ड वर्कआउट करायचंच नाही. हार्ड वर्कआउट म्हणजे कोणता की हिल ट्रेनिंग किंवा स्कॉट मारणं किंवा हाय रेपिटेशन मारणं, म्हणजे स्पीड लेग वर्कआउट मारणं. याने काय होतं, तुमची पायाची मसल जाम होऊन जाते. त्याच्यानंतर काय होतं, मग ते रिकवर व्हायला 5-6 दिवस लागतेच एकदम 100%. त्याच्यामुळे काय होतं, मग रनिंगला जायचं असलं तर परफॉर्मन्स चांगला निघत नाही, आपला पाय लॉक होऊन जाते. त्यासाठी हार्ड वर्कआउट टाळा, फक्त सॉफ्ट वर्कआउट मारा. स्प्रिंट मारायच्या ना तर स्प्रिंट मध्ये फक्त स्ट्राईक मारायच्या, फक्त ताकद लावायची नाही. एकदम लॉंग स्टेप नाही टाकायचं. लॉंग स्टेप टाकले, स्पीड टाकले ना तर पायाची मसल असते ना, हॅमस्ट्रिंग जाम होऊन जाते. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. तेव्हा रनिंगच्या आधी हा एकदम लाईट वर्कआउट करणं. फक्त अजून एक गोष्ट आहे, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन आहे. स्ट्रेचिंगवर भर द्या, स्ट्रेचिंगवर लक्ष द्या, जेणेकरून तुमची मसल ऍक्टिव्ह होऊन जाते आणि तुम्हाला रनिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. आणि भरतीला जायच्या आधी तर तिळाच्या तेलाने मालिश करा आदल्या दिवशी. तर माझा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला सांगतो, पाय जसं ते बारीक बारीक जे पेन झालेला असतं किंवा असं टाईटनेस असतो ना आपल्या बॉडीतला, तो सगळा निघून जातो मग तिळाच्या तेलाने. तर पतंजलीचं मार्केटमध्ये आहे तेल, ते पण स्वस्त आणि थोडंसं भारी. बाकीचे पण वापर बघितलं हिमालयाचं याचं, पण त्याच्यापेक्षा पतंजलीचं बेस्ट वाटलं आपल्याला. क्वालिटी क्वांटिटी पण जास्त आहे त्याच्यात, हे मेन आहे. तर ही गोष्ट फॉलो करा. नाही तर काय आहे, तुम्ही पोरांच्या नादी लागले ना तर जास्त वर्कआउट करा, जास्त हे होतं तर मग ते ग्राउंडवर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, तर आता काय करू, आता आपण जॉगिंग करू. तर आता ग्राउंड वाळलं असं ना आपलं, नाही तर इकडूनच चक्रा मारू आपण. इकडून पण हाय बेस्ट, इथून पण तिकडे जाता येतं, पण त्याच्यापेक्षा तात्पुरतं हेच बरं आहे म्हणलो. अंधार आहे तर तसं उजेड असला ना मग मारता येतं, पण तिकडे अंधार आहे. तर चला पहिले इकडचं टेस्ट करू, आपलं पाणी आहे का कोरडं झालं म्हणून. ओके, तर चला ओके झालं. ग्राउंड एवढं काही हे नाही, सॉफ्टनेस आहे थोडंफार. तर इथं राऊंड मारून बघू आधी आपण. ओके वाटलं ठीक आहे ना, तर पलीकडे मारू आपण. हा पॉईंट क्लिअर करणं लागेल आपल्याला. हा पॉईंटला इथून वरती चढतो ना आपण, इथून थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. ह्याला नीट करू. ह्याला नीट केलं ना तर आपला ग्राउंड एरिया मोठा होऊन जातो. चला, चला आपण काय केलं, नॉर्मल जॉगिंगचे राऊंड मारले, तर बॉडी गरम करून घेतली आपण. तर चला आज आपण नॉर्मल राऊंड मारणार आहे, कारण की पाय जाम झालेले काल. एक गोष्ट आहे, तुमचा मूड असो किंवा नसो, डिसिप्लिन सगळ्यात मेन गोष्ट आहे.
कारण की मोटिवेशन तर येतं जातं, डिसिप्लिन प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस सेम काम करायला लागतं. आणि ते पण कोणी बघू, आता आपण व्हिडिओ टाकतो व्ह्यू येत नाही, असं नाही काय डिमोटिवेशन होऊन जायचं की अरे यार कोण बघत नाहीये काही नाही. पण येऊ राहिले 100-200 व्ह्यू येऊ राहिले, तेवढे लोक बघते, तेवढ्यासाठीच करायचं वर्कआउट. तर चला वॉर्मअप आपलं जॉगिंग झाली कम्प्लीट. तर आता काय करू, आता थोडंसं अजून रोलिंग करू आणि मग त्याच्यानंतर जॉगिंग चालू करू आपली मेन. तर चला, पण जॉगिंग इकडे करू, आता इकडे करू, इकडे थोडंसं ते याचा प्रॉब्लेम आहे. तर चला चला ते थंब रोल तुम्ही आधी पण केला जमतो आणि नंतर पण केला जमतो. याने काय होतं, मसल पूर्वी जी असते ना ऍक्टिव्ह होऊन जाते, बारीक बारीक जे हे असतं ना मसल, ती पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाते. तर चला, रोलिंग केली आपण, आता आता जॉगिंग चालू करू आपण. चल, उशीर कसं झालं, फोन कुठे जा. मीच तुम्हाला फोन करतो. थोडं खराब घातलं तिकडे. चला, इथूनच राऊंड मारू आपण, यालाच बनवू. ते जसं बारीक होऊ राहिलंय, बारीक होऊ राहिलंय, राऊंड मोठा येतो. याला काय करू, असं करता करत त्याला चिटकून घेऊ आपण. त्याला चिटकून घेऊ मोठं राऊंड. तर चला आपण जॉगिंग चालू करू.
तर आपण फक्त स्टेपिंगने रनिंग केली, पण एवढं आहे ताकद नाही लावायची याच्यामध्ये, फक्त स्टेप टाकायच्या. तर ही तर टेक्निक असती. लोक पोरं काय म्हणते, राऊंड मारा, फास्ट राऊंड मारा. फास्ट म्हणजे काय नेमकी माहिती का, फक्त स्टेप टाका, ताकद लावायची नाही. जर आपली फक्त 10 ते 15 ते 20 सेकंद एनर्जी असते फक्त, बस तीच आपण लावली त्याच्यानंतर पूर्ण बॉडी हे होऊन जाते, थकून जाते पूर्ण. त्याच्यामुळे काय करायचं, फक्त स्ट्राईक टाकायचं. स्ट्राईक म्हणजे काय, नुसतं लॉंग स्टेप टाकायचं, ताकदचा उपयोग लावायचा नाही, पॉवरचा उपयोग नाही लावायचा. फक्त आपली जी स्ट्रेचिंग आहे ना, स्ट्रेचिंग करतो आपण, त्याच्यामुळे म्हणतो स्ट्रेचिंग जर तुमची कंपल्सरी असली, त्याच्यामुळं पाय तुमचे जास्त डिस्टन्स जाते. कारण की जो नॉर्मल माणूस आहे ना, रनिंग करताना पूर्ण मुलगा, ते आपला नॉर्मल स्टेप तर एवढी पडत असली तर आपली एवढी पडती, म्हणजे सेम ताकद मध्ये आपण त्याच्या पुढे चालले जातो. ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ह्याला म्हणते स्ट्राईक. ताकद नाही, फक्त स्टेप. ही गोष्ट नक्की फॉलो करा. तर चला आता थोडंसं कूल डाऊन करू आणि नेक्स्ट वर्कआउट काय आपला ते बघू आपण. आता काय करणार आपण जॉगिंग केली, म्हणजे एकदम मिडियम स्पीड मध्ये केली, फक्त स्ट्राईक टाकून. तर आता आपल्याला थोडंसं लवकर जायचं आहे, तर आता काय करू, आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. टाइम आहे थोडासा, दुसरा वर्कआउट करण्यापेक्षा मग फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. चला तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आहे. चल काल तर बॅगेतून राहिलं. काल हेडफोन विचारला ना अरे हो, उचलला, मी नंतर म्हणले अरे हेडफोन गेला यार म्हणलं. ते तुम्ही गाडीवर, मी तुमच्याकडे हेडफोन दिले, मी हेडफोन डबे ठेवून दिलो, तुम्ही नको म्हणे मीच हे ठेवून देतोय. मग ते तुम्ही माझ्याकडे दिलं, मी कोण रूम जागी ठेवून दिलं वरती. पडलं गेलं म्हणलं, जाऊन दे म्हणलं. मला नंतर लक्ष आलं. तर चला
आपलं वॉर्मअप म्हणजे जॉगिंग झाली कम्प्लीट आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली कम्प्लीट. स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे, कारण की तुम्ही एक भरतीला गेले, तुम्हाला एक सांगतो, भरतीला गेले तर हा रोल यूज करा. म्हणजे असा हा जुगाडमध्ये बनवले, मार्केटमध्ये भेटतो आपल्याला. तर यांनी काय होतं माहिती का, आपले जे मसल असते ना ती ऍक्टिव्हेट होऊन जाते पूर्ण. जेवढी वॉर्मअपनी हेनी होत नाही तेवढी हेनी होऊन जाते. बारीक बारीक पूर्ण जे बॅक साईड असते ना हॅमस्ट्रिंगची सगळी ऍक्टिव्ह होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट रनिंगला ही बॅक मसलच असते. ही जी ऍक्टिव्ह झाली त्याचे लवकर रनिंगचा परफॉर्मन्स निघतो आणि पाय लवकर जाम होत नाही. तर ही एक गोष्ट नक्की फॉलो करा. रनिंगच्या आधी पण करू शकता तुम्ही आणि रनिंगच्या नंतर सुद्धा करू शकता फर्म रोल.